गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी काय हो भांडणांचा लईच आवाज येतोय होय गड्या हा बायको हा मला तर वाटलं मी एकटाच मार खातो काय इथं म्हणजे माझ्या जोडीला हाय कोणतरी मार खाणार गावात अहो घरी मातीच्या चुली सगळीकडे असंच असतंय बघा असंच असते का हा नक्कीच त्या नवऱ्याने ना काय गोंधळ घातलेला असणार आहे तुमच्यासारखा म्हणून ती बायको आहे ना त्याला चांगली सोलून काढत असन कळलं का अगं मग त्यांचं मॅटर ते बघतील ना तुम्हाला काय मारती तुमची गुणच तशी आहेत काय करू तुमचं थोबड बघितलं ना की मला असं वाटतं सटा सटा नुसतं मारत राहावं कळलं का आयला मग काय थोबड बघून तर लग्न करायचं तेच चूक झाली माझी तीच चूक झाली मग लग्न करताना मला काय पाहिलं म्हणजे थोबड नाही पाहिलं मग काय पाहिलं तू काय बघितलं काय नुसतं इकडचं तिकडचं बोलायचं बरं मी काय म्हणते बघा आता आजची 9वी माळ घटस्थापना झाली सगळं झालं उपास तापास सगळं झालं आता 2 दिवसावर दसरा आलाय आता हे एवढे उपास तापास करून माझं 5-10 किलो वजन कमी झालेलं असणार आहे बघा नाही झालं मग मी काय म्हणतो बायको उपास धरलाय तू हा पण वजन माझं कमी झालंय तुमचं नाही माझं कमी झालंय अगं 5-5 मिनिटाला कोण दुकानात पाठवतं का जा 5 रुपयाचं ते केळाचं हे घेऊन या बटाट्याचं घेऊन या वेफर्स म्हणा वेफर्स काही काय बोलताय अगं मग तेच वेफर्स राहते ना ते उपासाचे घेऊन आलो अगं 10,000 उधारी झाली 10,000 9 दिवसात हा मग काय झालं त्याला आता उपास तापास म्हणल्याच्यानंतर भूक लागते का नाही तुम्हाला कसं 4 टाइम गिळायला लागतं तसं मला नाही लागतं लोक 2-3 हजाराचं राशन भरत्या महिन्याचं हा तर मग मला हाय तेवढी मी वजनदार आहे ना मला भूक लागते अरे माझं वजन कमी झालं बडबड बंद करा मी काय म्हणते आता दसरा आलाय आलाय ही पोरगी महिना झाले गावात येऊन ही काय ही कोण पोरगी कोणाची कोणाची माझी बहीण अरे हा ती तुम्ही विसरलोच नीट नेटकं सांगितलं नाही ना की झाले माणसाची उलट हालत चालू झाल्या नाही खरे बरं आवाज येतो मी तिला तुम्ही नका देऊ मी देते काय ग झालं का आवरून महिना झालं ती पोरगी गावात आलीये तिला काही घ्यायला नको दसऱ्याचं महिना कोणाला गेला महिना गेला नाही महिना झालं ती गावात येऊन नुसतं ना जिकडं नाही तिकडं काही काशी करायची राणी मंजुळा राणी तू मी काय म्हणते इकडं बघा कोणाला म्हणजे बायको इकडं बसले तिकडं काय तुमचं सारखं तू तर म्हणले ना मग बघा इकडं बघा म्हणलं बरं तुझ्याकडे बघा ना हे बघ या असं मारायचं असतंय नवऱ्याला कसं आहे ना तर काबू मध्ये ठेवायचं तुला आत्ताच ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली मी लग्नानंतर जे काय नवरा उलाढ हाल्या करण बघायचं नाही पुढे वाजवायची नुसती कळलं का मारतीस ग तू बी अगं तुला नाही माहित बाय लातो की भूत ना बतच नाही मानते पेकटाच्या एखादी लाट टाकली ना तेव्हा हा माणूस सुधारतोय कळलं का ते रेडिओ कसा असतो बंद पडलेला त्याच्या डोक्यात अशी टपली टाकली का नाही मग त्याच्यानंतर ते चालू होत तन 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 तसं ह्याचं डोकं चालू होतं या माणसाचं खरं बरं का तू सगळे याच्याकडून ट्रेनिंग घे अजून सांग नवऱ्याला कसं मारायचं नवऱ्याला कसं उलटा करायचा नवऱ्याला तू तांब्यात ठेव तू बादलीत ठेव सगळ्यांनी असे नवरे एक तर असे गोळ अरे चांगलं शिकवतीये तिला कळलं का तिला तरी बिचारीला चांगला नवरा भेटला तर बरं आहे तुमच्यासारखा एकदा हुकलेला भेटला ना तर काही खरं नाही काय ऐकू नको तिचं अगं नवऱ्याचा आदर करावा अरे रे काय सांगतोय बाबा 9 दिवस चांगले राहते बरं हा पुढे बिना चपलीचं तुम्ही उपास धरता तसं नवऱ्याला पण जवळ धरावा त्याला गोड तिला काय सांगताय हा अगं तिला पण नको माझ्या तर जवळ कधी येऊन बसले नाही तर तिला सांगायला लागलेत मी कुठे त्याच्या जवळ येतावा मी काय म्हणते म्हण ना महिना झाले ती इकडं बघा इकडच बघते ना महिना झाले ती पोरगी गावात आली होय, मला काय घ्यायला नको दसऱ्यासाठी काय घ्यायचंय का बाळ तुला कपडे घ्यायचेत मला बघा कपडे घ्यायचेत अजून
गळ्यातलं पण घ्यायचंय, नेकलेस घ्यायचंय गळ्यात. कळलं का? होपलेस हा. नेकलेस घ्यायचाय तिला. बरं होपलेस घ्यायचंय. हा नेकलेस घ्यायचाय. अच्छा नेकलेस घेऊ ना. कसला राहतो तू? असतो छान डिझाईनचा असतो. अच्छा असा डिझाईनचा राहतो. घेऊ. हा घेऊ. तिला तालुक्याला घेऊन जा. बाई अजून इकडं बघा, तिला तालुक्याला घेऊन जा. बायको हा. त्याच्यापेक्षा मी तिला ओयो मॉलला नेतो ना. कुठं? तो मॉल राहतो ना पाडबाने सांगितलं होतं मला ओयोचा. ओयोचा मॉल. ओयोच्या मॉल मध्ये नेताय वय तिला? लाज कशी वाटत नाही तुम्हाला? मॉल मध्ये कपडे भेटत आहे बायको. पांडवा मला सांगत होता. मग त्या ओयोचा मॉल आहे का? मी काय सांगते ते गप्प ऐकून घ्या. तिला तालुक्याला घेऊन जा. तालुक्याला न्या. तिथं तिची सगळी शॉपिंग जे काय असेल ते करून घ्या. आणि कळलं पैसे? का? पैसे मीच द्यायचे. मग? घरात मी बसले, माझं तंगड तुटले, मी कमवत नाही, पैसे मीच द्यायचे. अगं बायको हा? काल दिलेले आहे माझ्याकडे. हा, तालुक्याला घेऊन जा तिला. कसे जाणार? हेलिकॉप्टरने आपल्या. हा, माझ्या बापानेच खरेदी करून ठेवलाय. हेलिकॉप्टरने जाता येत. हा, बसला काय आग लागली का? बस पेटलेत का? संपाय बसचा. अगं बायको ते कुठं आता फाट्यावर जाणार एवढा लांब 4 किलोमीटर. तू चालशील का 4 किलोमीटर आपल्या सोबत? एक काम करा, ते आपले पांडा भाऊजी आहेत ना, त्यांची गाडी घेऊन जा. पांडाची गाडी का? हा, जा घेऊन. गाडीवर जायचं का? आणि तिची काळजी घ्या. तिला नीट घेऊन जा. खायला प्यायला विचारा. काळजी म्हणजे लांबून घ्या. आता मला वाटलं खेटी करायची गरज नाही. अगं मला वाटलं आताच घ्यायची. हा, घ्यायची काळजी म्हणलं मी. बरं काळजी तिला घ्यायची. खायला प्यायला घाला. तुला काय खायचं असेल ते त्यांना सांग. काय खायचं? आणि तुम्ही इकडं बघा, तिला काय आवडतं विचारू दे ना. तुम्ही एकच वडापाव खायचा. कळलं? खायचा असेल तर एक्स्ट्रा पाव बिव काय घ्यायचा नाही. कळलं का? ह्यांनी जर पाव घेतला ना एक्स्ट्रा तर मला सांग. चालेल. मिरची तरी मिरची घ्या, ती फुकट असते, त्याचं काही नाही. पण तिची काळजी घ्यायची. चला निघा आता. जा लवकर. राणे काय? तुला काय आवडतं? मला पाणीपुरी. होय पाणीपुरी. उठा लवकर, तिकडे पाऊस पाणी चालू होईल. उठा आणि जा. टाइमपास करत बसलेत. नीट जावा, नीट या. कळलं का? नीट बस ग गाडीवर. पावसाने एक नको नको केला बा आबा त्याच्या. तात्या दिवस पावसाचे म्हणलं तू पडणारच ना. आता काय आहे ते बरं आहे आबा. लय चिखल आहे. तुझं दांत पलीकडे घे. हा दांडक घेतो. अरे काय होते माझी हा एक तर पायदामा एकच आहे. अयो आता आबा आबा आईला सकाळ दवायला कोण नाही. थांब रे बाबा. अयो अयो या. घाल चिखलात मला. काय बाबा आता नाही घाल मला घाल चिखलात घाल. चालता येईना, मी काय करू. पण काही म्हणा आबा, हा काय पावसाने धिंगाणा हाणला होय आता. लय पाऊस यंदा लय पाऊस त्याच्या आईला सगळा. पण नवरात्रात जोरात झाल्या. हा नवरात्रात खरे खरे. पण होय आबा हा आजला का शेवटचा दिवस आपला नवरात्राचा. हा 2 दिवसांनी दसरा. हा काय तुळजापूरला वगैरे गेलता का नाही तू? तुळजापूरला नाही गेलो यंदा. नाही गेला ना. काम एवढी पडल्यात ह्या पावसापाण्याचं कुठं जातं म्हणे हिंडायला. हाय बर का बरोबर आहे. गावात किती कामं पडलेत राव. तुला कसं समाजकार्य लय जास्त ना. लय समाजकार्य मला शोध पहिल्यापासूनच उद्योग मला समाजकार्य. बायांचं समाजकार्य. काहीतरी बोललो का त्या. बरं एक मिनिट थांब. मला सांग आता 2-4 दिवसावर दसरा आलाय. आलाय का नाही? हो हो दसऱ्याला आपल्या यात्रेची मीटिंग असते. असतेच की. तमाशा बिमाशा ठरवायला मेन. पण दसऱ्याला काय नवीन असं काही नियोजन तुझं? दसऱ्याला नियोजन असं बघ म्हणजे शॉपिंग फिपिंग असलं काय? आता शॉपिंगचं काय तर मला राहिलंच नाही तसं याड बघ. आता एकटा मी पोरगी करते आपली शॉपिंग. मला काही याड नाही राहिलं. पण काही म्हण बर का आबा, दसरा बी आता पहिल्यासारखा राहिला नाही राहिलं. आता काय शिलागण खेळायचो आपण दसऱ्याच्या दिवशी. आबा तर त्याच्या आईला अशी कडक टोपी, त्यात घटाचा तो असा गव्हाचा तुरा लावलेला आणि तसा बैल पोलाच्या बैलागत निघायचा पुढे नुसता. म्हणजे रुबाबात रे. रुबाबात म्हणता का बैल पोहागत आईला बरं पहिलंच करून टाक. आता मला सांग, पहिलं आपण दसऱ्याच्या दिवशी काय करायचो? दसऱ्याच्या दिवशी आपण कबड्डी खेळायचो. पहिलं खेळायचो का नाही? त्याच्या अगोदर आट्यापाट्या आट्यापाट्या खेळायचो, कबड्डी खेळायचो. नंतर तू खेळ बदललं ही गोष्ट वेगळी. पण खेळायचो का नाही? खेळायचो. नंतर मग आपण जायचो गावाच्या खाली शिलंगणाला. आपल्याला सोहंडा लुटायचं त्याच्या आईला. लहानपणी काय करायचो तू माहितीये का? आपण जाऊन सगळ्यांच्या पाया पडायचो. म्हणजे शिलांगण द्यायचो, म्हणायचं सोनं घ्या पाया पाया. पण तुला चाठाळ. तो काय करायचा, ज्या पुरीवर लाईन मारायचा त्याच्याकडे जाऊन त्याच्या आई बापाला द्यायचं. सगळंच तुझ्या आयला काढून टाक माझं बरं गावात. चला मी पेन नाही चोरले त्या काळात. मी लय पेन चोरले. दसऱ्याला गेलो मिठ्या मारल्या बहिण देवळात पेन काढायचो. मला लोक पेन चोर म्हणायचे. काय म्हणायचे? पेन चोर म्हणायचे. काय तात्या तू मला पाठशे बरं का.
पण काही म्हण बर का आबा, मी सुद्धा आहे ना दसऱ्याच्या दिवसाशिवाय कुणाच्या छातीला छाती लावतच नाही. मी ना कुणाची छाती मी नाही मी पण नाही, तुझी गोष्ट वेगळी आहे. म्हणजे तू आता दसऱ्याला काय शॉपिंग बिपिंग करणार? अजिबात नाही करणार काय. आता एक काम करू आबा, भूक लागलेली आहे, आपण दोघं जाऊ 2-4 वडापाव दणकू, हिरवी मिरची गरम गरम तळलेली आईला वडापाव खायचा. तुला काय घ्यायचं फक्त सांग तू. दाजी मला सँडल घ्यायचं आहे, कपडे पण घ्यायचेच आहेत, 2-3 ड्रेस घ्यायचे. 2-3 मायला मी तू म्हणतो गोणीवर घेऊ. सकाळच्याला एक, दुपारच्याला एक, सांच्याला एक, संध्याकाळी आंघोळ झालं. आणि खायला बी पाहिजे मला. खायला? पेरू घ्यायचे, डाळिंब घ्यायचे. पिरू हो. डाळिंब असलेच आवडतं का तुला? हो. ऊस बीस केळं बिळं नाही आवडत का? केळ खाऊनी चांगले नसते, आवडत नाही. कोण म्हणलं तुला चांगले नसतात? चांगले नसतात, मला आवडतच नाही. आईला राणी, मग तुला बघून ये ना एक गाणं आठवतोय मला. कोणतं गाणं? राणी हा, देख तेरा या राजा एक फटके में कैसा मटके फोडताय. चला आधी, उशीर व्हायला आपल्याला जायला. नाही खरं, पण तुला सांगतो राणी, आपलं लय वाटते या गावात. कशाचा? आवाज जाणे आपलं लय. तुला सांगतो, अरे तुला सांगतो, असं 1 मिनिटात लाखभर रुपये कमवून आणतोय मी. होय का? हा. बरोबर. आणा पहिलं गाडी आणा जाऊन. गाडी? तू गाडीची गोष्टी करते? हा. अगं राणी तुला सांगतो, वरून असे दादा चाले ना, त्यांना मी आहे ना जवळ असं हाय करत नाही ना, तर ते पुढे हेलिकॉप्टरच नेत नाही. खरं? वय ते मला किती वेळा म्हणले तुला हेलिकॉप्टर घेऊन जा घेऊन जा, पण गावात लावायचं कुठं? हा, लावणार कुठं आहे का नाही? बरोबर. आपल्याकडे कुठं जमीन आहे का? होय. आपली फक्त शेती उलची. बरं ते जाऊ द्या. आता पैसे किती आहेत मला ते सांगा. आता शॉपिंग करायला आहेत का जवळ? अगं राणी, आपल्याकडे लय पैसे हाय ना? अगं लय, तुला काय सांगू तुला, पैसे पैसे आपल्याकडे. तुला तर सांगतो राणी, हे तर काहीच नाही. अगं एकदा आमच्या गावात आहे ना मंत्री आले होते, आणि त्या मंत्र्यांसमोर ना अशी असं चांगला स्टेज बेस ठेवला होता. तुला सांगतो, मंत्री आला पण सगळ्यात पहिला मलाच बोलला. होय. हा, सगळ्यात आधी मलाच बोलला. होय. काय बोलला माहितीये का? कोण रे येड गाय बन, याला पहिला खाली घ्या. बाबा, पण काय बी नाही बाबा तुमचं खरं. मला पाहिजे ते पाहिजेत बघा. आता मला पैसे बी पाहिजेत आणि माझ्या मोबाईलला रिचार्ज बी संपलं. बरं ऐक राणी, इथं सावलीत आहे ना, थांब तू. मी आहे ना तर पांडवाकडे जाऊन गाडी घेऊन येतो. हा, अगं त्याचं काय आहे, तुला तिथं नेले असते मी, पण ते पांडवाची बायको लई चाटाळ आहे. बाई मग नको मला यायला. मागच्या वेळेस ना आम्ही सातबा ते नाही का ते खालचा तो दांडबा अण्णा, त्याच्या आजीला घेऊन गेलो, तर त्यांना वाटलं पांडवाचे आयटमच आहे. एका ठोक्यात त्या आजीचे 2 दात पाडले. अगं बाई गे. मग आता असं नको वाटायला का पांडवातले शाळेचे आयटम बिटम आणले काय साध्याने. खरं आहे, खरं आहे. बरं मी काय करतो, तू आता इथं सावलीत मस्त थांब. हो थांब. सावली आहे ना येत? हो हाय. तुला उन्हाचं नको त्रास व्हायला. बरोबर. पण होय का तुझे केस लई बारीक दिसतात गाड्या. हाय ना? मी येतो जरा जाऊन. हो, थांब, आता गाडीवर जाताना चर्चा करू आपण. हो हो चालतं. असं जातो ना, अशी गाडी घेऊन येतो इथंच थांबा. हो लवकर या पण. बंट्या, अरे नवरात्र उत्सव असा खालीच गेला की खरंच गेला ना. काहीच आपण केलं नाही, एन्जॉय नाही केला, साजरा नाही केला, काय नाही काय नाही. कसं होणार? आपण गणपतीसाठी जेवढी वर्गणी गोळा केली होती त्या सध्याने काय केला, कुटाणा करून सगळा इकडे तिकडे खर्च लावून टाकला. अरे खोटाना नाही, भ्रष्टाचार केला, आणि त्याच्यामुळे ना लोक आपल्याला वर्गणी देणार नव्हती. मग तेच झालंय ना. लोक म्हणजे अजिबात दारापुढे यायचं नाही आमच्या. मग पहिला हिशेब द्या. अहो तुम्हाला म्हटलं होतं यावेळेस तुम्ही अध्यक्ष बना म्हणून. नाही, पुढच्या वर्षी आहे ना आपण चांगलं एन्जॉय करू, आणि मीच अध्यक्ष होतो. हा मग तेच त्याला नाही काय बनायला अध्यक्ष करायचं. मग काय काही डोकेदुखी तसली दरिंद्र्यागत करतात काम. आले 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 सदाशिव उपास माडगे. काय बोलता? अरे जमदाडे म्हटलं मी. हा जमदाडे म्हणून उपास मार्गे. अरे हे पांडव कोणत्या शाळेत होत? मी तुझ्या शाळेत शिकलो या. आपला का आम्ही भात खायला जायचो, आणि एकदा मास्तर नाही दिला आम्हाला भात. मग काय लावली लात. लाच दिली पांड्याने, आणि नाव सांगितलं माझं. वर्गातून दिला हाकलून भाऊ कुठं. मग त्याच्यानंतर शाळेत गेलो. अरे का हवा सुटली का आपल्याकडं? लय हवा आहे, लय हवा आहे. अरे माझी पॅन्ट तोडून गेली. हा म्हणजे ही नाही वाळत घातलेली तिकडची. होय. आणि मग बायको म्हणली जा घेऊन ये पॅन्ट. बरं जाऊ दे. पॅन्ट स्वतः दिसले तर. अरे इकडे काय करता गाड्या हो? अरे बसलोय, तुझाच विषय चालला होता काय मानिया. माझा? हा मग
आलं म्हणजे मला काय 100 वर्ष आवश्यक आहे? 100 वर्ष नाही तू मारायचं नाही 100 वर्ष मी कसलं मरतोय सारं गाव घेऊन मारणार आहे मी. मग काय काम काढलं कोणाचं काढलं? अरे काय काम काढलं अच्छा, म्हणजे? काय काम काढलं? आयलं कामाचं माझं काय लक्षात राहत नाही राव. होय पांडवा बोल की. अरे लोक आज लय टाकाटक आहे काय विषय? अरे मी खटाखडच राहतो नेहमी. आयलं मागचे केस काळे केले काय? मागचे नाही सगळीच केस काळे गेले. अहो मग पुढची बी करत जा की जरा. दाढी नाही बाबा आपल्याला पुढची करायला. दाढी असते हेवी केली असती पण लय स्तुती करतोय आज. अरे तू ते करायला लागलं आपल्या गावाचं सलमान खान एकच आहे. आणि मी कोण वाटतं होय? तुला? एवढी स्तुती दिसते म्हणजे काहीतरी काम दिसतंय काम. कामाचं अरे मुर्ग काय बस ते शिवाय माझी स्तुती करीतच मला आहे माहिती. मला तू सांग त्या दिवशी माझी बेवणी आली तिला आणायला जायचं तेव्हा बी पांडवानी गाडी नाही दिली. हा अरे बाबा आज मेवणीला मला शॉपिंगला घेऊन जायचंय. शॉपिंगला? देणार राव चावी गाडीची. हे पण बाबा मी नाही देणार गाडी. तू पेट्रोल तरी टाकतो का त्याच्यामध्ये नीट होईल रे. पेट्रोलचं काय विचारायला मी काय टाकीत नाही का? रोज 25-25 रुपयाचं पेट्रोल टाकणार तुमच्या गाडीत. तुझ्या बापाने केलं होतं. अरेच कमी 100-200 पेट्रोल टाकतं मग ती गाडी जाते लांब मला पण वापरायला मिळतं वाईस. मग गाडीचं काय भाडं बिडे काय नकोय थोडंफार. अहो, मग मी टाकतो ना आज हाय माझ्याकडे पैसे राव खरं देणार राव. आहे का? आहे ना सांग ना याला द्यायला. देऊन टाका त्याला जाऊ द्या. हे मागच्या नको वेळेस पण, मरू दे ती सारखीच गाडी मागते. तू भ्रष्टाचार केलाय त्या ह्याच्यामध्ये ना त्याची गाडी घे. कोणाची? गणपती उत्सवात भ्रष्टाचार केला दिली का वर्गणीचे नीट हिशेब बिशेब काय ते सारखं डाळ तेच काढायला का तुम्ही? अहो, पांडवा ते सोडा विषय जाऊ द्या आता. त्याला देऊन टाका आणि जाऊ द्या जाऊ द्या. बरं मेवण्याचं चांगलं काम आहे शॉपिंगला घेऊन जायचं हा. ना म्हणून देतो ठीक द्या आहे. बरं. बघतो ना हाय काय बघा बरं कुठे बांधली करतो ए, करदोड्याला नसते. अरे बाबा बरं बघ ही प्रेमाने चावी दिली आहे. हा, नीट पेट्रोल टाक मस्त पैकी. हा, गाडी कुठं लावली? गाडी घरी लावल्या जा. बरं. मंडळी आहे तिला सांगितलं मी. थँक्यू बरं करावं तुझ्यामुळे पांडवाने ऐकलं नाही ते नाही चांगलं आहे. अरे तो आपलाच मित्र ऐकायला पण व्हायचं मस्त पैकी. हॅलो आहे गाबड्या ए सदा कोणाचं गाबड्या हे लयच वरटतं त्याच्या हा तुम्हाला नाही ते पोर आहे खेळतात. अहो साडू तुम्हाला शिवाय दिलं करावं मी असं काय करताय? हा काय म्हणता बरं आहे का? पाऊस पण झाला का? हा ना बरं हा चांगलं ना आमचं बरंच झालं यंदा पिका पाण्याचं बरं आहे जरा. अजून वड्याचं पाणी हल्लं नाही. हा काय सांगायचे या की एकदा. आणि ते गाडीवरून पडलं नीट झालं का? झालं ना? अहो बरं नशी तुमचे खालचे दात पडले वरचे पडले तर शोष गेला असता सगळा. अगं बाई 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 नको केलं या पायाने तुम्हाला. हा एकच मिनिट मंजुळा बाई इकडं तात्या इकडे या. हा ते हॅलो ते मंजुळा बाई तर हा चालतं ठेव नंतर करतो. हा देवा पडताल हळू देवा अरे पुरीने आता बाय पाडली होती. अजून लंगडा गोळा आहेच म्हणायचा. आता काय सांगू तात्या बाई ग बाई बसा फार नको झाले बघा हे पायाने तर मला. बाई, 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 बाई. म्हणजे अजून पण तुमचा पाय नीट झालेला दिसत नाही म्हणायचं. काय आता सांगू हाय तसंच आहे बघा. आहे तसंच आहे ना? हा म्हणजे थोडी सुधारणा झाली तशी हा. आता चालायला लागले जरा थोडी. मंजुळाबाई दुखतोय लय. काळजी घ्या बरं का. नाही कसं आहे माहितीये का हा पोरं व्हायच्या आधी तुमचा पाय नीट झाला पण नाही तर पोरं पण लंगडीच पायदा व्हायची. अहो, काय तात्या काय म्हणताय हा? त्याच्यासाठी आमचे सदाशिवराव पहिले घरात राहिले पाहिजे. त्यांनी मला वेळ दिला पाहिजे. हे हे सगळं तर त्यांना सुचत नाही. हे मात्र खरंय. मग काय तर? आता सध्याला काय सांगावं बाबा. आता हे सुद्धा जर आम्ही त्याला सांगायची पाळी आली. अहो मी तुम्हाला मागे पण सांगितलं सदाशिवचं काय भोळा माणूस आहे हा त्याच्यावर ना. काय एवढा तुम्ही जरा इंटरेस्ट घ्यायचा. काय इंटरेस्ट घेऊ त्या माणसामध्ये भोळा करत अख्ख्या गावाला कधी चुना लावतोय तो. तेवढा आहे तेवढा घालेडा आहे तो घालेडा आहे. मग काय तर बरं नको करून ठेवलंय. होय हा? ते पाहुणे बाई बरे आहेत का? कोण पाहुणी बाई? बहीण तुमची? माझ्या बहिणीचं आहे ना अख्ख्या गावाला लईच काळजी पडली बरं का तात्या. तसं नाही आपण चांगल्या मानाने म्हणलं आपण का आबा आहे का? हा, ते पण आहे म्हणा. नाही कसं आहे का आल्या गाल्याची चौकशी करायची असती. हा, बरोबर मला आहे. भेटली होती ना पहिल्या दिवशी जेव्हा तिला आबा घेऊन आला का हा. पण मला एक गोष्ट कळलं नाही. बरं झालं हा. विषय निघाला. मिवनीत सदाची बरोबर. बहीण तुमची हा. आणि आणायला की आब्याला पाठवल्या का तुम्ही? अहो या माणसावर विश्वास ठेवला ना मी. ह्याला सांगितलं होतं जा आणि तिला घेऊन ये म्हणून. सदाला मग मग त्याने काय केलं? खुशाल गेलेत आणि रिकाम्या हाताने तसेच आलेत. आहे बाबा हा? अगं बंद कर की जरा. अरे काय त्याच्या आयला लोकांना कळतच नाही माणसं कोणचं बसलं दुपारची एक माणसं झोपलेली असताना काय वाजवणार येतात बाबा. येऊन येतील. हा ते हा. आब्याला सध्याला आब्या कस काय गेला मग?
काय माहिती त्यांचं काय गोंधळ झाला तिकडं. हा ती पोरगी घरी आल्याच्या नंतर मला समजलं. अहो चाटा माणूस. हा आता ते तुम्हाला माहितीये का आब्याला मीच म्हणलं होतं, मला सकाळी भेटला होता त्या दिवशी. मला म्हणला काय चाललंय, म्हणलं वा त्या सदाची मिळून येणार आहे आणि थोड्या वेळाने बघतो तो काय आबा तुला दाबत घेऊन आलाय. मला आडवा भेटला की. हा बरोबर आहे. हो त्या आब्यापासून सावध राहा बरं का. सांगितलंय मी तिला तसं. तेव कसा आहे गडी, तो चॅप्टर माणूस आहे. बाकी आता कुठे गेला तर मिळून बाई. आता त्यांना दसऱ्याची शॉपिंग करायला पाठवले. कसं आहे पोरगी आपल्याकडे शॉपिंग. मग हा बरोबर बरोबर. पाहुण्या माणसाला घेतल्या पाहिजे. मग आपल्याकडे आली ती पोरगी, तिला काही घ्यायला नको का? चांगलं वाटतं का ते असं? बरं कोणा बरोबर पाठवले? आता कोणा बरोबर पाठवलंय? पाठवलंय त्याच्या दाजी बरोबर. सदा बरोबर. मग दोघांना पाठवलंय. पण काही म्हणा बरं का मंजुळाबाई, तुमची बहीण आल्यापासून सदाशिवराव मात्र जाम खुश आहेत बद्याच्या आईला. खुश तसं आहे बरं का माझा नवरा, पण नेमकं सुधारतोय का अजून बिघडतोय मला तेच कळना झालंय. बिघडायचं नाही, सुधर म्हणजे तालुक्याला गेलं शॉपिंग करायला. तालुक्याला गेले ते. मग तुम्ही कुठे निघाला होता लंगडत? काय नाही आपलं जरा म्हणलं असं जरा पाय मोकळे करावेत. हा चालतंय मग काय आता हरकत नाही. मग म्हणलं आता दिसलं तर फोन चालू होता साडू बरोबर. नाही मी पण तेच म्हणलं आवाज दिलाय म्हणलं जरा बोलून यावं. अगं बाई 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 तात्या जरा हात द्यावं. काय अहो मंजुळा हात धरलेला पहिलं तर म्हणते तात्याने मंजुळाचा हात धरला. अहो तात्या राहू द्या. किती वेळ झालं बाई, हे दाजी काही येते का नाही की आज? नेहमीच आहे चाललंय त्यांचं एक सारखं तेच. त्याच्या भेटीत गारव मनाचं पारव फड फड करतोय ग. त्याच्या भेटीत गारव मनाचं पारव फड फड करतोय ग. मला बघून त्याच्या मनाचं रागू कोण म्हणतोय ग. त्याच्या नजरेचा पाऊस मांडव भिजला मनात शिजला डाव. त्याच्या नजरेचा पाऊस मांडव भिजला न मनात शिजला डाव. आला या गुलाबराव सजने आला या गुलाबराव. आला या गुलाबराव सजने आला या गुलाबराव. आला या गुलाबराव सजने आला या गुलाबराव. सौंदर्याची खाण पाहिली आज पहिल्यांदा बरं आयुष्यपत. काही म्हण राणी, पण तुला बनवताना ब्रह्मदेवानं कमीत कमी हप्ताभर जास्त वेळ काढला असं बरं का आयुष्यपत. काय ते ओठ, काय ते डोळे, काय तो चष्मा. नाही खरंच चावटपणा नाही खरंच. पण मात्र ब्रह्मदेवाचं एक चुकलं बरं का. त्याच्या आईला त्या ब्रह्मदेवानी काय केलं माहिती का, तुझी केस मात्र तेवढी पांढरी दाखवली मध्येच. अहो आबा हे केस पांढरे नाहीत, मग हे स्ट्रेटनिंग केलेले आहेत, कलर केलेले आहेत. स्ट्रेटनिंग केलेली वय मग स्टेपलर मारला असं त्याच्या आईला, त्यालाही काय काम नाही. नाही 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 तसं नाही, तसं नाही, सरळ केलेले आणि कलर लावलेले आहेत. हो का. आता आम्हा लोकांना काय त्यातलं कळणार, आम्ही आपल्या अडाणी गडी. पण काही म्हण, तुझे दात ना आयुष्यपत मोत्यावानी खळखळ खळखळ हसना, खालचं तू पाणी पाणी होतं ग राणी खरंच. हा बरं राणी, बाकी काय चाललंय अजून? एकदम निवांत. आणि तसं म्हणायला गेले तर आज तुम्ही तर सगळे लाल लाल झालेत. हा आता मी लालच केली ना, गाडी लाल, शर्ट लाल, सगळं लाल. हा मग आमची तारीफ राहू द्या. मग आज काय कार्यक्रम काढलाय? बराच वेळ वाट बघताय, कुणाच तरी वाट बघितली का चेहरा दिसतोय. आता काय करणार, ताई म्हणली दसरा जवळ आलाय, शॉपिंग करायला जा. बर शॉपिंग करायला? अरे वा वा. बघ मग आता ती दाजी जाऊन बसलेत, कोणते पांडा का फांडा म्हणले त्याची गाडी घेऊन येतो. दात पडकत आहे. हा वाटतंय. मग मी म्हणलं आता चला ठीक आहे थांबते इथं, तर आणखीन त्यांची वाट बघत इथंच थांबले, अजून पत्ताच नाही. म्हणजे तुम्ही शॉपिंगला जाणार ते बी त्या सदाशिवरावां संघ? मग आता काय करणार? फसलं, एक नंबर फसलं. का? अहो त्याच्या काय काही नाही अजिबात, काय त्याला कुणी गाडी देत नाही, घोडं देत नाही, काही नाही. का बरं देत नाही? अहो का आता काय काम ना धंदा हरिगोविंदा काय करतो का तो उद्योग? आता तुला काय करीन तो माहिती का, इथपर्यंत तिथून पुढे एसटी नेईल ना तुला. तर एक काम करायचं, या गाडी बसायचं आपले आणि शॉपिंग करायला जायचं. काय काय घ्यायचं फक्त सांग मला. काय काय घ्यायच्या? साडी आणि मला गळ्यातलं पण घ्यायचंय. मला सांग राणी, तो माणूस तुला 200-400 रुपयाची साडी घेतो सध्या, जास्तीत जास्त 450 रुपयाची. इकडे बघ, नवकोट नारायण हात लावी ती साडी तुझी. 1000 म्हणू नको, 10,000 म्हणू नको, लाख म्हणून नुसतं बोट ठेवायचं. ते गळ्यातलं नुसतं बोट ठेव, तुला ते मिळेल. सांगताय आईच्या आता मी कधी खोटं बोला का मंजुळाला विचार की
तुला जे हात लावीन ती साडी तुझी, जो ड्रेसला हात लावीन तो ड्रेस तुझा, गळ्यातलं तुझं, जे हात लावीन ते कानातलं घे, नाकातलं घे, पायातलं घे, बस एन्जॉय. बरं बरं चला मग. नक्की याला म्हणतात. बसा गाडीवर बसा तुम्ही. अगं काय आज मजाच मजा. नीट बस बरं का, धरून बस. अजिबात घाबरायचं नाही. जिथं बोट लावी ते तुझं. चालायचं त्याची कुठं वाट बघत बसती. ना 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 ना. राणी, 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 तिथंच थांबायला लावलं तुम्ही तिला, तर कुठे गेली? ए राणी, हायला अवघड दिलं का सध्या? कुठे गेली असेल ती? मला वाटतं ती फाट्यावर गेली असेल. तिला आपण फाट्यावर शोधू. हा फाट्यावर. हायला पण बायकोने जर कळलं ना बायकोला हरवली, लय मारून कुत्र्याचे आहे का. चल सध्या पटकन शोधले पाहिजे राणीला. ए राणी, चांगला डोक्याला ताप केला की बाई तू माझ्या. हायला कुठं गेलं असेल काही मिवणी. मिवणीचा पार जिरवली माझी. तिला तर म्हणलो होतं चांगलं तिथं थांब. फाट्यावर बी हाय का नाही काय माहिती का. आईच्या गावात त्या मिवणीच्या तर चांगलं म्हणलं होतं त्या पांड्याच्या इथं थांब. कुठे गेली, कोण दिसतं का इकडं? हायला का कुठे गेली मिवणी. मिवणी चांगला जिरवला दाजीचा. आईच्या गावात चांगलं म्हणलं होतं तिला त्या पांड्याच्या तिथं माग थांब, बुळीत बुळीत थांब. पण ही कुठं गायब झाली राव. कुठे गेली असेल टेन्शन झालं राव. आता काय करू मी, काय खरं नाही. आज घरी गेला मार खाल्ल्याशिवाय पर्यायच नाही तुझ्याकडे सध्या. आता काय हो हे तर काय करताय? काय हसताय? अगं कुठं काय काय घरीच निघाला मी. घरी निघालात? तुम्हाला मी कशासाठी पाठवलं होतं? कशासाठी? ती राणी कुठे आहे? कोण राणी? कोण काय राणी? इकडे आहे ना. राणी कुठे आहे? अयो राणी, राणी अगं ते याला गेली असेल याच्या उसात. उसात? उसात काय करत होता तुम्ही? अगं उसात मी कुठे, ती गेली याला. ती उसात जाईन ह्याला. उसात जायला पाठवली होती का? कुठे गेली ती? अगं बायको ती आज कुठे राणी बघ. ए राणी, ए राणी कुठे गेले? पोरगी कुठे आहे? कोणाची? अहो राणी. अगं बायको इथंच असेल ग. बघ ना, शोध ना तू पण. मी शोधायला तुम्हाला लक्ष ठेवता येत नाही? हा कशाला तिला इथं एकटीला सोडून गेलात तुम्ही? अगं चुकलं ना बायको. तुम्ही इकडे या. काय झालं बायको? राणी अगं बायको तुला खरं सांगतो बायको, ऐक. काय? मी त्या पांड्याकडे गाडी आणायला गेलो. तू काय म्हणली? तिला शॉपिंग करायला घेऊन जा. पांड्याकडे गाडी आणायला गेलो. तिला म्हणलं इथं सावलीत थांब. मी पांड्याकडून गाडी घेऊन येऊ सर ती तिथं नव्हती. आयला मला आलं टेन्शन. मी तिकडे घरी जाऊन शोधलं, पर उकरून उकरून पाहिली. तुम्ही काय उंदीर आहेत? उकरून उकरून जमीन बघायला? अगं तिथं पाहिलं, आख्या गावात पाहिलं. म्हणलं आता फाट्या आले असेल. इकडं बी नाही राव. बापरे, पोरगी कुठे गेली असन? तिला गावातलं काय माहित नाही, काय नाही. तिच्या संग पाठवली तिला काय माहिती बाबा. नको नको करून ठेवलं या माणसाने. आईला कळाल्यावर मी काय करू? आईला आता काय करणार मी तरी, काय करू सांग बायको. शोधायची आता तिला. फोन घेऊन गेली का? नाही, फोन बिन सगळं माझ्याकडेच आहे बायको. बाई 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 चुकलं ना बायको. पोरगी आहे ना, फक्त भेटून नका देऊ. मग बघा मी तुमची कशी वाट लावते. तुम्हाला कुणी सांगितलं होतं? यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा
चौकडी चांदा चौकडी